जुनं ते सोनं हे राहीबाईंच्या कामाचं तत्त्व आहे. त्यानुसार त्यांनी पारंपरिक पद्धतीचे गाडगे, मडके, प्लास्टिकचे टोप, बाटल्या अशा उपलब्ध होतील ती स्वस्त साधने वापरून पारंपरिक पद्धतीने बियाणे जतन केले आहे. या बियाणे बँकेत एकच पिकाच्या अनेक जातींचा समावेश आहे. काळ्या शिरेचा घेवडा, हिरवा लांब घेवडा, हिरवा अखूड घेवडा आदी, गावठी भाताच्या 16 जाती, वालाच्या 28 जाती आणि अनेक गावरान वाणांचे त्यांनी संवर्धन केले आहे. जुन्याचं मोल सोन्यासारखं आहे, त्यामुळेच ते जपायला पाहिजे असंही त्या आवर्जून सांगतात. आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग्य व पौष्टिक अन्नाचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे असं राहीबाईंना वाटतं. वेगवेगळ्या पिकासंदर्भात, बियाण्यांसंदर्भात वडिलांकडून मिळालेले व त्यानंतर स्वअनुभवातून उमगलेले ज्ञान राहीबाईंनी जपले व जोपासले असून आता त्याच्या प्रचारासाठी व प्रसारासाठी त्या झटत आहेत. आरोग्यदायी जीवनासाठी पारंपरिक वाणांचा वापर केला पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या बियाणे बँकातील बियाणे राज्यातील विविध भागांमध्ये पोचले आहे. गावरान बियाणांचे राहीबाई यांनी संवर्धन केले आहे. गावासोबतच राज्यभरात त्यांच्या बियाणांचा प्रचार प्रसार जोरदार सुरू आहे. चंद्रपुरात पहिले भाषण केल्यानंतर राहीबाईंना मिळालेल्या प्रतिसादामुळे त्यांना राज्यात अनेक ठिकाणी मार्गदर्शनासाठी बोलावले जाते.